राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्याकडून मराठा साम्राज्याचा नकाशा 8वीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा देखील काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले, तर आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही, इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही अशा आशयाचे फलक हातात घेऊन शाळकरी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले। यावेळी वृषालीराजे भोसले यांनी इशारा देताना सांगितले की मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल। तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने याचिका दाखल करण्यात येणार असून केंद्र सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेट दिला जाणार आहे। हा केवळ अभ्यासक्रमाचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर घाला घालण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताऱ्यात या निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी NCERTच्या निषेधार्थ निषेध करत इतिहासाची छेडछाड थांबवण्याची मागणी केली। मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले। संबंधित निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली असून या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आपण जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन पूर्ण पण लागेल। या पूर्णपणे निवेदन आलेलं होतं ते पण आपण राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे। हे निवेदन पाठवताना सुद्धा राज्य शासनाला आपण ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याचा उल्लेख करून आम्ही पत्र सादर करू किंवा पत्र हे पाठवू, जेणेकरून राज्य शासनाकडनं ते पुढे NCERT किंवा केंद्र शासनाकडे जाईल। एवढी आम्ही व्यवस्था करू। लवकरात लवकर हे निवेदन तर मी आजच पाठवतो। हे पाठवण्यासाठी काही आपल्याला अडचण नाही आहे, फक्त राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पुढे पाठवण्यासाठी त्यांना आपण विनंती करूया। 15 दिवसापर्यंत झालं तर हे मी आज पाठवतो, याला 15 दिवसाची आवश्यकता नाही। आम्हाला शासनाकडून 15 दिवसात करण्याची अपेक्षा आहे। पुढे पाठवण्यासाठी 15 दिवसात अपेक्षा आहे। 15 दिवसात नाही तर अजून तीव्र आंदोलन आमच्याकडे होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे 15 दिवसातच निर्णय घेतला जावा हे आमच्या शासनाला कळकळीची विनंती। सातारकरांच्या तीव्र भावना शासनाला त्याच पद्धतीने जी आता आंदोलन झाले त्या सगळ्या भावना पोचका। आपल्याला एक निवेदन देण्यास आलेले आहे। आपल्याला माहिती असेल NCERTने जो खेदजनक निर्णय घेतला आहे की मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे त्यांनी बघून टाकलेला आहे। आणि हा कुठंतरी 18व्या शतकात जेव्हा शाहू महाराजांच्या काळामधली गोष्ट आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या, की मराठ्यांचं साम्राज्य आज तंजावर ते पेशावर इथपर्यंत होतं। या सर्व गोष्टींचे प्रूफ्स आहेत आपल्याकडं, तरी सुद्धा हा खोडसळपणा जो केला आहे आज छत्रपती घराण्याला आज त्यांनी जे रस्त्यावर आणलेलं आहे हे कुठंही मी तरी खपवून देणार नाही। मी माझ्या घराच्या वतीने बोलती आहे सर, हा जो खेदजनक निर्णय घेतला आहे कुठंतरी त्यांना परत तो नकाशा त्याच प्रकारे पुस्तकात समावेश करावा लागणार आहे। कारण सत्य इतिहास हा सत्यावर असतो, पुराव्यांवर असतो, कोणाच्या भावुकरीते किंवा याच्यावर तो आधारित नसतो। त्यामुळं सत्य इतिहास मिटवणे हे खरं पाप आहे। आणि त्यावेळेस 18व्या शतकात त्या कालखंडात जेव्हा मराठ्यांनी एवढं राष्ट्ररक्षण दिलं होतं, इथं चौथ आणि सरदेशमुखी पण आपण हे केली होती, तर हे सगळं नाकारून तुम्ही वगळणे हा कुठला न्याय झाला सर? आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथं आलो आहोत। आमची विनंती आहे की आपण हे वरती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावं आणि आमच्या जर ह्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही सर तर हे जन आंदोलनाच्या स्वरूपात होणार आहे। कारण हा फक्त नकाशा
आणि पुस्तकाच्या अभ्यासक्रमाचा विषय नसून हा पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, महाराष्ट्र धर्माचा विषय. आज मी आपल्या समोर इथं बसली आहे. मी सर्व पक्ष, सर्व धर्म आणि सर्व शिवशंभू भक्तांच्या वतीने इथे बसलेली आहे सर. तर हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर घाला घातला जातो आहे. वारंवार महापुरुषांवरती अपशब्द बोलले जात आहेत, निंदनीय वक्तव्य केले जात आहेत आणि त्याच्यासाठी आमच्यामध्ये पण त्यांचं रक्त आहे साहेब. आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. ह्याच्यासाठी शासनाने कुठला तरी एक कडक कायदा निश्चितपणे केलाच पाहिजे की अशा सगळ्या व्यक्तींवर महापुरुषांचा अपमान झाला नाही पाहिजे. आणि त्यासाठी आज आपल्याला निवेदन द्यायला गोळा झालेलो आहोत. आपल्या स्वाभिमानाचा विषय, आपल्या राजाचा विषय. आज छत्रपती शिवाजी महाराज, आज छत्रपती संभाजी महाराज, पूर्ण छत्रपती घराण्याचा इथं विषय आहे. NCERTने जे दुष्कृत्य केलेलं आहे की मराठा साम्राज्य दाखवणारा जो नकाशा होता, जे आपल्या पूर्वजांनी पराक्रम केले होते, ज्या मातीत आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचं रक्त गाळलेलं आहे, तो खुद्द नकाशा पूर्णपणे 8वीच्या पाठ्यपुस्तकातून डिलीट करण्यात जो आलेला आहे, त्या निर्णयाचा आपण इथे तीव्र निषेध करतो. मी स्वतः आणि घराण्याच्या वतीने ह्या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहे आणि यासाठीच आज हा मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय, सर्व धर्माचा आहे. याच्यात एकच धर्म आणि पक्ष आणि दैवत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आणि हे शेवटपर्यंत आपल्याला लढा द्यायचा आहे. शासनाने जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे जन आंदोलनाच्या स्वरूपात आपण करायचं आहे. आणि तुम्ही सर्व इथं आल्याबद्दल सर्वांचे खूप मनपूर्वक आभार मानते. शिवशंभू भक्त आज इथं गोळा झालेले आहेत, सर्वांचे मी आभार मानते. आणि आता आपण निवेदनास प्रस्थान. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू